नाशिक महापालिकेत 3 वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर अखेर कारवाईचा बडगा उगारला जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। महापौर हिमगौरी आहेर-अडके यांनी महासभेत याबाबत स्पष्ट आदेश देत अशा अधिकाऱ्यांचे सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत। बांधकाम, नगररचना, अतिक्रमण विभागांसह शहरातील 6ही विभागांमध्ये काही गटप्रमुखांपासून ते इतर अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण 3 वर्षांहून अधिक काळ एकाच पदावर कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे। शासनाच्या बदली धोरणांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीनंतर हा मुद्दा ऐरणीवर आलाय। महापौरांच्या आदेशानंतर संबंधित विभाग प्रमुखांकडून अशा अधिकाऱ्यांची यादी, नियुक्तीची तारीख आणि कार्यकाळाची माहिती मागविण्यात आली आहे। या अहवालाच्या आधारे लवकरच बदली किंवा प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्याने निर्णय प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। त्यामुळे प्रशासन आता खरोखरच ठोस पावले उचलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।